अय करत्या थांब. काय समजू मी? हा कुठला तुरा काढून आलायस? मोऱ्याचा का कोंबड्याचा? हा तुला कुठला कट करून ये म्हणून सांगितलं तुम्ही? हा म्हणलं नाही सप्पई केस करून ये म्हणून. हा हे कुठल्या फण्या काढून आलाय नागाच्या? हा तुझा बा आल्यावर कळेल मग तुला. सांग का तुझ्या बाला? हा येऊ दे आता संध्याकाळी, बघूनच घेईल तुझ्याकडं. पुढच्या आहेत का नाही पायताना आणि केस काढेल तुझी आल्यावर. हा नको ती बेकार भाजण्यात धंदा करायचं. हा आत्ताच्या आत्ता ती जायची हाय ती वरचं तुरं सगळं कापून यायचं. चल निघ घरातनं, बाहेर. आणि आलासच का तसं? हा आला तसाच? आईचं ऐकायचंच नाही. मसरू कुटाला आलं, मुठ्ठे झाला तू, चरबी आल्या तुम्हाला. ऐकायचंच नाही आईचं. किती घेतलं याला? 500 रुपये. वरच्या पप्प्याकडे तुला जायचं सांगितलं त्याला. हा 50 रुपये घेतो तो. तुझा बा तिथंच जातो का नाही? हा तुला कशाला दुसरीकडे जायचं असते असली पक्क काढायला? हा उद्या लग्नाला जायचं होतं, म्हटलं तुला घेऊन जायला येईल तिथं. हा पुरींना दाखवायला येईल, कुठली तर पुरगी पटल. आधीच तोंड नाही तुझं धड डुकरावानी, त्याच्यात केस कापून आलाय माकडावानी. हा कोण बघणार आहे आता तुला? कोण बघणार तिथं? हा कुणाचा पोरगा म्हणल्यावर मला लाज वाटेल. हे असला जोकर घेऊन आल्या लग्नात मी. हा उद्या लग्नाला यायचं नाहीस तू. काय नाही, मी आणि तुझा बा 2 जण जातो. हे काढत्या इकडे, ते कापून टाकू वरचा तुरा. इकडे बस. अरे सुधर. कायचं बोलणं मनावर घ्यायचंच नाही. हा आपलंच खरं. हे असलं भिकार भाजणं धंदा करायचं सोडून दे. तुमचा बा एवढा म्हातारा झाला तर भिकार चाळा असलं त्यानं कधी केलं नाही तर. हा आणि तुम्ही अजून अंड्यातनं बाहेर नाही आला तर काना फणं काढून फिरायला आलायचा. तुला काय सांगितलं होतं मी? सोल्जर कट मारून ये. हा टक्कल केला असता तर परवडलं असतं की, ती चमकलं तर असतं. हा तुझ्या बाला बघ, केस नाही ती तर ढीगभर कुठल्या तेल आणून लावतं, तरी बी त्याची केस वाढेल नाही ती. आणि तुम्हाला केस आहे ती तर हे असलं फणं काढून यायची सवय लागल्या. अवघड आहे. माणसं मिलिटरी कट मारून मिलिटरीत चालली, आर्मीत भरती व्हायला लागली. तू असलं केस काढून जा आता सर्कशीत जोकरचं काम करता जा.